गुड मॉर्निंग मित्रांनो, आता आपण इंदोरमधून उज्जैनमध्ये आलोय. इतकी थंडी आहे का नाही, खूप धुकं वगैरे पडले. आता इथून फक्त 15 किलोमीटर राहिले महाकालचं मंदिर. फायनली मित्रांनो गाडी पार्क करून आता निघालोय महाकालच्या दर्शनाला. खूप गर्दी आहे, लांब लांबून लोक आलती. मित्रांनो आपण बरोबर आरती टाइम मध्ये पोहोचलो. इथं बघा आरती चालू आहे. मित्रांनो दर्शनासाठी आलो पण खूप मोठा राडा झाला. आत मोबाईल अलाउड नाही, इथूनच बाहेर लावलं. बघा मोबाईल सगळं आत, काय मोबाईल नेऊन देत नाही ती. इथं मूर्त्या वगैरे खूप सुंदर होत्या. आत काय व्हिडिओ काढून दिला नाही, त्यानंतर बाहेरच काढला. मित्रांनो आता आपण उज्जैनचं दर्शन करून पुढे आलोय. आता उज्जैन मधून पुढे निघलोय. आता कुंभमेल्याकडे आपण जाणार आहे. तर इथं आपण जेवण करायला थांबलो तेव्हा आपल्याकडे काही काडीची पेटी नव्हते. तेव्हा शेजारी इथं भैया होते, त्यांनी आपल्याला मदत केली, काडीची पेटी वगैरे दिले. आणि ह्यांनी काय आपल्याला कांदा वगैरे त्यांच्या घरूनच दिले. इथूनच पाण्याची ही व्यवस्था करून दिली. भैयाच्या मनापासून धन्यवाद. गाडी पण लावली ते सावलीत लगेच. इथं बघा साहित्य मांडली सगळं. आता आपण इथं चालू आहे. तर बघा भात वगैरे तयार झालाय. आता भाजी पण बनवायची. साहित्य बघा जेवढं आपण आणलेलं नाही तेवढं सगळं यूज केलंय आपण. चिवडा वगैरे एकदम मस्त. आता जेवण करून निघतो इथून पुढं. तर मित्रांनो इथं बघू शकताय, इथं काय आपल्यासारखं मका ऊस वगैरे काय नाही. इथं फक्त 3च पिकं चालते या: कांदा, लसूण आणि गहू. गहू खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना दर वगैरे विचारलं तर दर काय सेमच आहे. तर आपल्या इकडे असतं तेवढंच आहे, 24 रुपये क्विंटल वगैरे. बाकी नजारा तेवढा बघण्यासारखा होता. पलीकडून आता मोबाईल मध्ये काय एवढं दिसणार नाही, पण रेल्वे वगैरे चालली, खूपच मस्त आहे इथं. आता फ्रेश झालो, जरा हातपाय तोंड वगैरे धुतलं, जेवण करायला घेतो आता लगेच. जेवण झाल्यानंतर डॉगिश बाय एक गाठ पडला, त्याला थोडं ठेवलं. आता खा म्हणलं तू पण, आम्ही पण खातोय, तू पण खा. हा तोच रोळ आहे जो आपण मागाशी तिथून बघत होतो. आता नंतर अजून एक रेल्वे चालली, त्यामुळे आता आम्ही थांबलो इथं. हायवे थांबलोय आता इथं. 2-4 मिरांडा घेतल्या. आता उज्जैन मधून आता 300 किलोमीटर बाहर आलोय. तो गाइस अभी 10 बज चुके हैं, ठंड भी बहुत लग रही है. यहाँ से अभी कुंभ मेला 450 किलोमीटर रह गए सिर्फ. अभी इन दुकानदारों से बात करके करके मेरा भी बात करने का तरीका बदल गया है. मैं भी इनकी तरह ही बात करने लगा हूँ. अभी हम खाना बना रहे हैं इधर. खाने के बाद निकलने वाले हैं जल्दी ही.